नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? तर आता आम्ही चाललो गगनगिरी महाराज खोपोली येथे आणि पलसदरी येथील स्वामींच्या मठात. तर पुढे ब्लॉग पाहत राहा. तर आता आम्ही विठ्ठलवाडी स्टेशनला उतरून ट्रेनमध्ये चाललो आहेत खोपोली. तर आम्ही आता पोचलो आहोत गगनगिरी महाराजांच्या मंदिरात. तर बघा, खूप छान मंदिर आहे आणि बाजूला नदीसुद्धा वाहते. पिझ्झा तर कुठं चालू असं म्हणजे. मग ते बायका ओटी भरायला गेले. तर हा रस्ता वरती डोंगरावर जातो. तर वरती गुहा आहे, त्यामध्ये गगनगिरी महाराज ध्यानाला बसले होते. ती गुफा आहे. तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही लवकर घरातून निघा, कारण का 12 वाजता तिथे वरती बंद केला जातो. तर इथे खूप शांतता आहे, तर तुम्ही नक्की इथे एकदा भेट द्या. तर इथं मंदिराच्या परिसरात खूप छान छान झाडे आहेत, गार्डन आहे. तर तुम्ही मस्त इथे एन्जॉय करू शकता. तर इथे खूप सारे गायी आहेत बघा, मस्त आहे. तर आता आम्ही चाललो आहोत शंकराच्या मंदिरात. तर इथे रस्त्यावर खूप पाय असतात आमचे. तर आता आम्ही आलो मंदिरामध्ये. एक फोटो घ्या. आपल्या जोडीला कोणतरी पाहिजे होता ना. बोलले कंगवा फिरवायला पाहिजे. तर इथे गौशाला सुद्धा आहे. इथे गायींची खूप चांगली सेवा होते. पाठीमाग सर इकडे जरा गरम आहे ना. तर आता इथे आम्हाला 2 मैत्रिणी मिळालेल्या आहेत. तर आम्ही चाललो आता स्वामींच्या मठात पलसदरीला. तर इथून आता पायवाट रस्ता आहे. स्टेशनपासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर मठ आहे. तर तुम्ही चालत चालत जाऊ शकता. इथे रिक्षा वगैरे काही भेटत नाही.
नाही इकडं काढू दे ना दृश्य ग, मस्त वाटतंय डोंगर बिंगर. मला फोटो पाठवा. दादाला सांग ताई मोबाईल दे ना तुझा, फोटो काढायला पाहिजे. तर आता आम्ही घरी जायला निघालो. तर खूप छान वाटलं आम्हाला, दोन्ही ठिकाणी दर्शन करून झाले. तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मुंबई छत्रपती शिवाजी